आजच्या दिवशी देवीचे दागिने पोचवण्याचा मान हा जगताप घराण्याचा आहे आणि तो मान तुम्ही सूर्याला परत द्यावा अशी माझी इच्छा आहे। देव तरी सगळं कुठे देतो, काहीतरी कमतरता ठेवतोच। नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या सुपरहिट एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। चला तर मग मध्यंतरीच्या काळात आपल्या ब्लॉकबस्टर मालिकांमध्ये काय काय घडलंय आणि जे तुम्ही मिस केले त्यावर एक झटपट नजर टाकूया। मंडळी, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील चढ उतार तुम्हाला चक्रावून सोडतील। दुष्ट लकी वसूला ब्लॅकमेल करण्याची एकही संधी सोडत नाही। याच्यात पाय ठेव। ठेवले असते ग, पण तू ही जी काय वाट लावलीस ना माझी, त्याने मला माझे पाय उचलवत पण नाहीत बघ। ओय 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 गो, दुखताय खूप दुखताय। मग बस तसाच बघा, तुझ्या सासूला नाव सांगेन मी। तसंही तिने मला आधी चौथा मुलगा मानलाय तिचा। तू जे काही केलंयस ते पण सांगेन, तसंही तुझ्यावर संशय आहेच तिचा। मग बघ ती काय करते ते। बोट म्हणेल तुझ्या नावाने, बोट। मेलो गरम है। लकी वसूला मानसिक आणि शारीरिक त्रास देतच राहतो। मला तर मज्जा येणार आहे दिवाळी। ए अगं, तुझ्याशी बोलतोय मी, विसरलीस काय ग? मी काही बोलल्यानंतर तू कशी मान हलवायची साधी। वसू, एकार वसू, इकडे बस। विसरलीस हे सगळं? हा अगं, एवढा चांगला चान्स मिळाला होता आपल्याला काल रात्री, सगळा बर्बाद करून टाकला। माझा हात सोड। अजून कळू। ही खरी वसुंधरा आहे माझी, आणि ही खरी तुझी जागा माझ्या पायाशी। बोललो होतं ना तुला, बोललो होतं ना, परत माझ्या वाटेत अडवा यायचं नाही। वाट लावून टाकेन मी तुझी, वाट। कळतंय तुला? आम्ही ठरवलं ना तर एका सेकंदात तुझं भिंग फोडीन मी सगळ्यांसमोर। तुझी दिवाळी अंधकारमय करून टाकीन मी। सगळ्यांना जाऊन जर मी सांगितलं ना आपल्याबद्दल, काय होईल तुला तर माहितीच आहे ना। आणि असं मी करू नये असं जर तुला वाटत असेल ना, तर चुपचाप मी जे सांगेन ते ऐकायचं। हतोबल वसूकडे लकीचा जाच निमूटपणे सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही। रसिक प्रेक्षक हो, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील रंगतदार घटना पाहून तुम्ही थक्क व्हाल। अप्पी अर्जुनला त्यांच्यातील नातेसंबंध टिकवण्यासाठी भावनिक साथ घालते। ह्याच्यावर काय बोलू मी, मला नाही कळते। अर्जुन राहू येणार आहे एकत्र। हे बघ, काही चुका झाल्या असतील तर आपण सावरून घेऊ, एकमेकांना माफ करू। अर्जुन, हे सगळं जर केलं ना तर तुझं, माझं आणि अमोलचं आयुष्य मार्गी लागेल रे। अर्जुन, आपण जर एकत्र आलो ना तर अमोलला आपण सोबत मोठं होताना बघू शकू रे। अर्जुन, आपण एकत्र राहावं, त्याचं भविष्य घडवावं, आपण सोबत म्हातारं व्हावं, असं नाही वाटत आहे का रे तुला? मात्र ते संभाषण नकळतपणे आर्या ऐकते आणि तिचा राग अनावर होतो। आता मी काय? वा पर्णा वा। आर्या, तू इकडं? तुला काम होतं म्हणून लवकर निघाला होतास ना तू? आर्या, आज मला पण तुला काहीतरी सांगायचंय। ए, तुझं काय ऐकून घेऊ मी? माझ्या माघारी अर्जुनला फितवतेस तू, आणि तुझं ऐकून घेऊ मी? आणि अर्जुन, तुला शेवटचं सांगते मी, परत या अपर्णा बरोबर राहायचं नाही। आर्या, हे बघ, हे असं काही नाही। तिला जे काय वाटतं ते फक्त तिने सांगितलं। तू फितवते कसले शब्द वापरते? वा अर्जुन, अरे तुला कळतंय का?
तू पण तिचीच भाषा बोलायला लागलास. मग ठीक आहे, आज इथे माझ्या समोर तू हिला हिच्या प्रश्नाचं उत्तर दे. ती अर्जुनला चिथावते. या सगळ्यात अर्जुन अप्पीच्या विरोधात निर्णय घेतो. आप्पे आपण नाही येऊ शकत परत एकत्र. अर्जुनचं उत्तर ऐकून अप्पी सुन्न होते. ऐकलंस ना अपर्णा? आज पुन्हा एकदा अर्जुनने तुला स्पष्टपणे नकार दिलाय. अगं आता तरी त्याचा पिछा करणं सोड ग. माय बाप प्रेक्षक हो, सावळ्याची जणू सावली या मालिकेतील रोमांचक ट्विस्ट पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. चंद्रकांत मेहेंदळे यांच्या 61 पूर्तीच्या कार्यक्रमाचा थाटात जल्लोष सुरू असतो. सगळे कसे एकजुटीनं उभेत. पण तुम्हाला नाही वाटत काहीतरी मिसिंग आहे? त्याचवेळी सुडाने पेटलेले अलका आणि जगन्नाथ आपापल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करतात. देव तरी सगळं कुठे देतो? काहीतरी कमतरता ठेवतोच. तर हेच बघा ना, एवढं मोठं एकत्र कुटुंब, पण या पिढीत पाळणा कुठे हल्लाय या घरात? पण आपण या सगळ्याचा आपल्याला हवा तसा फायदा करून घ्यायचा, तोही जास्तीत जास्त. आपण त्यांच्या गुडबुक मध्ये होत तसंच राहायचं, मागून वार करायचा. अलकाच्या डोळ्यांसमोरून तिच्या मुलीच्या आठवणी क्षणभरात तरळून जातात. आज ऐश्वर्याच्या जागी माझी सानिका असते, तिने हे सगळं केलं असतं. तिलोत्तमाच्या स्वार्थी अहंकारामुळे माझ्या लेकीने स्वतःला जाळून घेतलं. तिचा राग अनावर होतो, पण जगन्नाथ तिला सावरतो. मेहेंदळे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी दोघंही एकमेकांशी कटिबद्ध असतात. शांती शांती शांती. सध्या सगळे ग्रह तिलोत्तमाला अनुकूल आहेत दिसतंय मला. ते आपण प्रतिकूल करायचे. चिंता नको, ग्रह ताऱ्यांना मी माझ्या बोटांवर केळवतो. या मेहेंदळे कुटुंबाची वेळ लवकरच येणार. त्याच क्षणांची वाट बघतेय मी. फार वाट पाहावी लागणार नाही, कारण तसे संकेत दिसत आहेत मला. शुभशकुनांची मालिका आपल्या समोर पायघड्या घालतीये. शुभ शकुनांची पर्वा नाही मला. मेहेंदळे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं पाहायचंय मला. तथास्तु. सुडाच्या भावनेला थोपवून ठेवत जगन्नाथ चंद्रकांतला शुभेच्छा देतो. रागाला मनातच दडवून अलका तिलोत्तमाची तारीफ करते. 61 पूर्ती म्हणजे आयुष्यातलं एक मंगल पर्व, आणि त्यात तुमच्या राशीमध्ये गुरु 9व्या स्थानात येतोय, म्हणजे यानंतर सगळं मंगलच मंगल. सुंदरतेचं दुसरं नाव म्हणजे तिलोत्तमा मेहेंदळे. तुझं कुटुंब पण एकदम गोकुळासारखं दिसतंय. तुमची खूप भरभराट हो, हीच प्रार्थना. थँक्यू. अलकाच्या डोळ्यात धगधगणारी प्रतिशोधाची भावना मात्र खूप काही सांगून जाते. या घरात माझ्या मुलीनं राज्य करायला हवं होतं. हे खरं तर तिचं गोकुळ हवं होतं. पण ठीक आहे, येईल तो दिवस लवकरच. मंडळी, लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या कहाणीने मनोरंजनाचा धुरळा उडवलाय. तुळजा आणि सूर्या यांच्यात देवीच्या दागिन्यांची पूजा करण्याचा मान या विषयावर चर्चा होते. सूर्या, मला ते तात्या मामांनी सांगितलं की लक्ष्मीपूजनाला देवीचे दागिने पूजायचा मान या घरचा होता. हा, तो मान मला या घराला परत मिळवून द्यायचा आहे. तो मान डॅडींचा आहे आणि तेच त्याच्या हकदार आहेत. हे बघ, डॅडीने तुला तुझा जावयाचा मान दिलाय ना, मग तुझ्या घरचा मान ते तरी ठेवून काय करतील? हे बघ, डॅडी तुला तुझा मान नक्की मिळवून देतील. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, मी बोलीन डॅडींशी. दे तुझा फोन, दे मला. तुळजा फोनवरून देवपूजेला बसलेल्या जालिंदरला आपली इच्छा बोलून दाखवते. ही लक्ष्मी अशीच वाढत राहिली पाहिजे. आमचा मान असाच जपला गेला पाहिजे. अरे वा 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 वा, जावई बापू. हॅलो डॅडी, तुळजा बोलते. अरे वा 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 वा, आमच्या घरच्या लक्ष्मीने आम्हाला फोन केला. आमची दिवाळी साजरी झाली काय?
पोरे. डॅडी, मला असं कळलंय की आजच्या दिवशी देवीचे दागिने पोचवण्याचा मान हा जगताप घराण्याचा आहे आणि तो मान तुम्ही सूर्याला परत द्यावा अशी माझी इच्छा आहे. काय झालं? काय झालं? डॅडी रागवलं ना? जालिंदर तुळजाच्या इच्छेला होकार देतो. दिला आजपासून देवीच्या दागिन्यांची पूजा करायचा आमचा मान आजपासून आम्ही आमच्या जावई बापूंना दिला. आता आमच्या लेकीसाठी आम्ही एवढं पण करू शकलो नाही तर बाप म्हणून उपयोग काय आमचा? खरंच डॅडी? संध्याकाळी गावकऱ्यांबरोबर वाजत गाजत देवीचे दागिने घेऊन तुझ्या घरी येतो. चालेल ना? हो डॅडी. मी तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. मी तुमची वाट बघते. तुम्ही या लवकर. जालिंदरच्या सकारात्मक वाणीमुळे तुळजाच्या आनंदाला पारावार उरत नाही. तात्या, तेजू, धनु, भाग्या, डॅडीने आज देवीचे दागिने पोचण्याचा मान आपल्याला दिलाय. तू असं करणार? हा, असं नका करू ना तेजस, प्लीज. आणि जाता जाता मंडळी, 7व्या मुलीची 7वी मुलगी या तुमच्या आवडत्या मालिकेविषयी केतकीचं प्रतिबिंब फाल्गुनीच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता थेट नेत्राच्या खोलीत जातं. काकुमा, मी तेजसशी बोलत होते. त्याला सांगितलं मी पंपकिन आणि ज्यूस बद्दल. बरं काकुमा, असं का वागतंय काकुमा? त्याच वेळी खरी केतकी मागून येते. तिच्या मागावर रुपाली असतेच. ऐक ना तेजस, प्लीज तू ऐक माझा. असं नका करू तेजस. काकू, तुम्ही मंडईत जाणार होता ना, अजून गेला नाही? तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. ये ना. या. काय झालं? सगळं ठीक आहे ना? मित्रा, हे जे काय चालू आहे ते अजून किती दिवस असंच चालू राहणार आहे? काकू, आता आणखी थोडे दिवस आपल्याला असंच चालू ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही हे जे नाटक करता ना, विरोचकावर विश्वास बसल्याचं, ते तसंच चालू ठेवायचं. तेजस, मी खरंच ज्यूस नाही दिला होता नेत्राला. एकीकडे फाल्गुनी तेजसला फोनवरून समजावण्याचा प्रयत्न करत असते, तर दुसरीकडे खरी केतकी आपला मोबाईल घेऊन बाहेर जाते. रुपालीला हायसं वाटतं. या सगळ्या गोंधळात रुपालीने पाठवलेलं केतकीचं प्रतिबिंब नेत्राकडून सर्व माहिती मिळवू लागतं. पण काय नेत्रा, सांग ना. आपल्याला थोडं थांबावं लागेल. थांबावं लागेल? पण किती? 7 महिने. नेत्रा प्रतिबिंबाला अस्ति कट्यारचं गुपित सांगते. तसेच बाळाच्या जन्माबाबत आणि विरोचकाच्या वधाबाबतही भाष्य करते. काकू, मी जेव्हा विरोचकाचा वध केला होता तेव्हा अस्ति कट्यार जागृत नाही झाले, कारण तेव्हा सुद्धा माझ्या पोटात हे बाळ होतं. आणि जोवर हे बाळ माझ्या पोटात आहे ना, तोवर अस्ति कट्यार जागृत नाही होऊ शकत, कारण पेटीमधल्या श्लोकात तसंच लिहिलंय. पण तुम्ही अजिबात काळजी नका करू. ज्या क्षणाला मी या बाळाला जन्म देईन त्या क्षणाला मी अस्ति कट्यार जागृत करून विरोचकाचा वध करेन. प्रेक्षकांनो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री, फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.